उम्मीदवार रहा तो हम उसको वोट देंगे, लेकिन जिस संगठन ने टीपू सुल्तान हो या औरंगजेब हो या तलाक का मामला हो, इन संगठनों ने जो भूमिका ली है उसके कार्यकर्ता के पीछे भी मुसलमानों ने खड़ा होना चाहिए, क्योंकि उनके जो नेता है, चुने हुए प्रतिनिधि है, नगरपालिका में हो या स्टेट असेंबली में हो, आवाज उठाते नहीं है। अगर मुसलमान ये रेसिप्रोकेट नहीं करता है तो यही हालत होगा कि जो समाजवादियों का हुआ, वही हालत होगा जो कम्युनिस्टों का हुआ। कि कम्युनिस्ट हो, समाजवादी हो, ये मुसलमानों के साथ थे, लेकिन मुसलमानों ने कभी उनको जिताया नहीं, या जीत नहीं सकते। सवाल ये हुआ कि उनकी ताकत कम हुई, विचारधारा रही लेकिन कार्यकर्ता नहीं रहे। आज वही आरएसएस और बीजेपी का एक रवैया है कि पॉलिटिकल पार्टी यहाँ पर खत्म करे। उसी चाल में अगर मुसलमान चलता है तो मेरे ख्याल से जितनी बची कुची हुई इंसानियत की पार्टियां हैं उनकी पे ताकत खत्म हो जाएगी। सीएम योगी ने अयोध्या में ये जीआर निकाल दिया, कानून बना दिया कि यहाँ पे मांस कोई खाएगा नहीं और यहाँ पे बिकेगा अयोध्या। आज का फैसला है। सवाल ये है कि इस देश के 50 या 60% हिंदू है कि जिन्होंने मांस और गोश्त के बिना उनकी जिंदगी मुझे पहले गुजरती थी नहीं, अब उनका वो डीएनए बन गया है कि वह मांस और गोश्त की जरूरत है। तो ऐसे लोगों का क्या करेंगे? तो उनको अयोध्या छोड़ना कहेंगे ये, और ये हिंदू समाज में से है। थैंक यू। सर, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल? जेवढ्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतात आहेत त्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही लढतोय। आज जी परिस्थिती आम्हाला दिसते की ह्या सगळ्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये आम्ही आमचं खातं ओपन करू आणि आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी राहतील, जी आम्ही असणारा आमचा विजय म्हणून त्या ठिकाणी मानतोय। की पैशाच्या दडपशाहीच्या जोरावरती आम्ही टिकून राहिलो हे महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत। तुम्ही शबाब कबाब आणि शेवटी आहारी समाज काय आव्हान? आम्ही शिकवण्याचं कामकाज करतोय की हे सोडा, आणि खऱ्या अर्थाने माझं म्हणणं असं आहे की 2-4 वार्डामध्ये हे घडलं, तर हे 2-4 वार्डामध्ये घडलेलं आहे ते कार्यकर्ते निवडून जातील, आणि कार्यकर्ते निवडून गेल्यानंतर जो काही बदल महानगरपालिकेच्या ह्याच्यामधनं दिसेल ते एक प्रकारचं लोकांना टॉनिक असेल की आपण हे जर सोडलं तर आपली परिस्थिती बदलते, महानगरपालिकेमध्ये स्वच्छता येते, अशी परिस्थिती आहे। नाही, आम्ही असणारा उमेदवार मिळाले नाहीत असं नाही, आमच्याकडे असणारे उमेदवार होते पण सक्षम उमेदवार नव्हते। काँग्रेसकडे नंतर असणारे सक्षम उमेदवार आले आणि म्हणून असं ठरलं की एक्सचेंज करूया। एक्सचेंज झालं, आम्ही त्यांना सीट दिल्या आणि आम्हाला ज्या पाहिजे होत्या त्या